नमस्कार, स्वागत आहे आपलं 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये। आज दिनांक आहे 5 मे। आज आपण 5 मे, 6 मे आणि 7 मे या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचं गेलं तर जो काल कमी दाबाचा पट्टा इकडे अरबी समुद्रावर सक्रिय झालेला होता, याची तीव्रता आता कमी झालेली आहे। त्याच्यामुळे कोकणात थोडाफार पाऊस रात्रीपासून थांबलेला आहे। याच्यानंतर मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती आहे। याच्यामुळे थोडंफार दक्षिण महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तसेच मध्य महाराष्ट्र या भागात आज बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। पुढे सर्व काही पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सातारच्या पूर्व भागात तसेच पुण्याच्या काही भागात पावसाचे ढग सक्रिय आहेत। उर्वरित सोलापूरमध्ये सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचे ढग, धाराशिव याच्यानंतर बीडमध्ये सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा थोडके पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। यानंतर विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळलेलं हवामान आहे। उत्तर महाराष्ट्रात सूर्यप्रकाशित वातावरण, तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 5 जूनचा हवामान अंदाज पाहूया। त्याच्यानंतर 6 आणि 7 जून आज काय परिस्थिती राहील, आज कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता जास्त राहील, तर इकडे सोलापूर, सातारा, पुणे, नाशिकचे दक्षिण भाग तसेच पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत, या जिल्ह्यातून पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील। थोडक्या क्षेत्रासाठी या भागातून आज पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। काही भागात मेघगर्जनेसह सुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी या भागातून राहील, पण एक आहे, या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई हलक्या मध्यम पावसाच्या सरी या भागातून आजसाठी सक्रिय राहतील, पण काल जी तीव्रता होती याच्यात थोडीफार कमी दिसेल। सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक असा पाऊस नसेल। विदर्भात सुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। अन्यथा विशेष पाऊस विदर्भात आजसाठी 5 जूनसाठी नाही आहे। त्यानंतर 6 जूनला काय परिस्थिती राहील, तर 6 जूनला सुद्धा धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, पूर्व भाग, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या पट्ट्यातून पावसाची तीव्रता जास्त आहे। या भागातून तुम्ही ढगाची तीव्रता बघू शकता। ढगांची निर्मिती या भागात जास्त उद्यासाठी राहील, याच्यामुळे पावसाची शक्यता या भागातून राहील। थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागात राहील, पण सार्वत्रिक असा नसेल। तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 6 जूनसाठी उद्यासाठी राहील। विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात तुरळक ठिकाणी एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा आहे, पण सार्वत्रिक असा विशेष पाऊस विदर्भात उद्यासुद्धा नाही आहे। त्यानंतर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पश्चिम भाग, पुणे पश्चिम भाग, मुंबई, पालघर, ठाणे हे जे जिल्हे आहेत, या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर उद्यासाठी सक्रिय राहील। 7 जूनला थोडीफार परिस्थिती बदलण्याचा अंदाज आहे। 7 जूनला विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, अकोला, बुलढाणा, वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत, थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून राहील। 7 जून रोजी सार्वत्रिक असा नसेल। त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व भाग, कोल्हापूरचे पूर्व भाग, पुणे मध्य पूर्व, याच्यानंतर मुंबई, पालघर, ठाणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक हा जो सर्व पट्टा आहे, या भागातून थोडक्या क्षेत्रासाठी पावसाच्या सरी सक्रिय राहतील 7 जून रोजी, पण हा पाऊस या भागातून सार्वत्रिक असा
नसेल. विदर्भात थोडीफार पावसाची शक्यता 7 जूनला दिसत आहे. हे जे लाल कलरमधील जिल्हे आहेत या भागातून, पण सार्वत्रिक असा नसेल. तर हा झाला आपला 3 दिवसाचा हवामान अंदाज 5 जून, 6 जून आणि 7 जून. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 5 जूनसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत, तर सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी येलो अलर्ट दिलेला आहे, पण सार्वत्रिक नसेल. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या सर्व जिल्ह्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, बीड हलक्या मध्यम तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी ग्रीन अलर्ट या भागातून दिलेला आहे हवामान खात्याने. तसेच नंदुरबार, रायगड, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे. उर्वरित राज्यात सिंधुदुर्ग, गोंदिया, भंडारा या भागात कोणताच अलर्ट दिलेला नाही, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पालघर जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आपल्या अंदाजानुसार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आपल्या अंदाजानुसार विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे. तर हा होता 3 दिवसाचा हवामान अंदाज 5, 6 आणि 7 जूनचा. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.